अशा प्रकारची विनंती करण्याच्या करता मी शिरवलीच्या परिसरामध्ये आलेलो आहे। आपण सगळेजण ह्या सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल शिरवलीकरांचं, त्याचबरोबर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या उपस्थित मान्यवरांचं, सभासद बंधू भगिनींचं, पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। आजच्या या सभेला उपस्थित असणारे विश्वासराव देवकाते पाटील, केशवराव बापू जगताप, राजवर्धन शिंदे, मदनराव देव, विश्वासराव आटोळे, दत्तोबा येळे, ॲडव्होकेट रवींद्र माने, रोहित घनवट, अविनाश गोपणे, लक्ष्मण जगताप, सुनील भगत, राजेंद्र वाबडे, बाळासाहेब वाबडे, रणजित धुमाळ, महादेवीताई बागव आपल्या सरपंच, उत्तमराव पोनकुले, निशिकांतजी निकम, मंगलताई पोनकुले, राजेंद्र बांदल, अविनाश राऊत, राजेंद्र धुमाळ, अनेक माझे सगळे सहकारी इथं आहेत। मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु श्री नीलकंठेश्वर पॅनलचे उपस्थित असलेले काही उमेदवार, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज सगळ्यांना मी उद्याच्या होणाऱ्या 22 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही आपल्याला मतपत्रिका मिळणार आहेत त्याच्याबद्दल सुरुवातीला माहिती देतो। आपल्याला अ वर्गाचं मतदान करायला जाल त्यावेळेस पहिल्या तुम्हाला 3 मतपत्रिका दिल्या जातील। त्याच्यात एक पांढऱ्या रंगाची असेल, एक गुलाबी रंगाची असेल आणि एक त्या ठिकाणी तिसरी पिवळ्या रंगाची असेल। ह्या पहिल्या 3 मतपत्रिकेवर मतदार बंधू भगिनींनी 3-3 शिक्के मारायचे आणि त्या प्रत्येक मतदान पत्रिकेमध्ये कपबशी पहिल्या मतपत्रिकेत 5 नंबर, 7 नंबर, 10 नंबरला आहे कपबशी। तुम्ही चौथी शिक्का मारला तर मत बाद होईल। सिंगल वोटून कृपा करून कुणी घेऊ नका। काही जण वेगळ्या प्रकारची चर्चा करतात, मागं असं झालं, मागं तसं झालं गेलं ते गंगेला मिळालं। मला अनेकदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत त्याचा इतिहास काढायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल आणि त्या उकरून काढण्यात काही अर्थ नाही। दुसऱ्यांदा तुम्हाला मतपत्रिका म्हणजे त्याच्यातच दुसरी गुलाबी मिळेल, तिथंही 1 नंबर, 15 नंबर आपल्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांच्या खुणा आहेत कब्बशी। नंतर पिवळी मतपत्रिका त्याच पहिल्याच ह्याच्यात मिळालेली असेल, तिथं 1 नंबर, 10 नंबर, 11 नंबर ह्या 3 कब्बशीच्या खुणा आहेत, तिथं शिक्के मारायचे। हे पेटीत टाकल्यावर तुम्हाला 4 मतपत्रिका मिळणार आहेत, तिथं मात्र 3 नाही 2-2च शिक्के मारायचे आहेत। मी का सांगतो, कारण छत्रपतीचा मध्ये निवडणूक झाली त्यामध्ये अनेकांनी मतं बाद झाली। लोकांना कळलंच नाही कुठं 3 मारायचे आणि कुठं 2 मारायचे आणि कुठं 1 मारायचं। त्याच्यामुळं दुसऱ्यांदा 4 मतपत्रिका तिथले अधिकारी देतील त्यावेळेस पहिली हिरवी असेल त्याच्यात 2 नंबर आणि 7 नंबरला कब्बशी आहे, दुसरी ह्या कलरची असेल साधारण भगवी, त्याला आपल्याला 2 नंबर आणि 5 नंबरला कब्बशीला खूण मारायची आणि तिसरी अशी फिक्कट निळी, त्याला 4 नंबर आणि 7 नंबरला शिक्का मारायचा। मी फुली चुकून म्हणतोय, शिक्का मारायचा, नाही तर पुन्हा पेननी फुली मारायला नाही, बाहेर बाद होईल। तिथला शिक्का तेच घ्यायचा आणि तोच ठोकायचा। नंतर पुन्हा शेवटी तुम्हाला 3 मतपत्रिका येणार आहेत, त्याच्या चौथी त्याच्यामध्ये महिलांची ती असल्या कलरची फिक्कट कलरची, तिला 3 नंबर आणि 9 नंबरला आपली महिला एक कब्बशी, तिथं 2च फुल्या शिक्के मारायचे। म्हणजे दुसऱ्यांदा आलेल्या तिथं 2-2 प्रत्येक ह्याच्यावर शिक्के मारायचे आणि तिसऱ्यांदा तुम्हाला 3 मतपत्रिका देतील, त्याच्यात पहिल्या मतपत्रिकेमध्ये 4 नंबरला आपली कब्बशी आहे, दुसऱ्या मतपत्रिकेमध्ये 3 नंबरला आपली कब्बशी आहे आणि तिसऱ्या मतपत्रिकेमध्ये 4 नंबरला आपली कब्बशी आहे। तिथं एक एकच शिक्का मारायचा आहे
अशा पद्धतीनं पहिल्या 3 मतपत्रिकेमध्ये 3-3 शिक्के, दुसऱ्या 4 मतपत्रिकेमध्ये 2-2 शिक्के, तिसऱ्या 3 मतपत्रिकेमध्ये 1-1 शिक्का. तुम्ही म्हणाल बारक्या पोराला शिकवल्यासारखं शिकवतोय, पण आता काय करू, मतं बाद झाली म्हणून मी सांगतो. कधी कधी आमच्याकडं पण मतदान आमदारातनं खासदार होतो. आता अलीकडं ते आम्हाला तिथं बसणाऱ्या आमच्या एजंटला दाखवावं लागतं. नवीन पद्धत सुरू केली घोडेबाजार कमी करण्याकरता, की बाबा राष्ट्रवादीचा तिथं मी जर बसलेलो असेल तर राष्ट्रवादीच्या लोकांनी तिथं शिक्का मारल्यावर मला दाखवून ते टाकायचं. जे जे एजंट असतील त्यांनी तिथं बाद होत नाही. पण आमदारांच्यातनं आमदार जे आम्ही निवडून देतो तिथं कधीतरी गडबड होते. शेवटी माणूस आहे, कधी कधी टेन्शन येतं, कधी कधी अस्पष्ट दिसतं. पण मतदान पण माझ्या माहितीप्रमाणे 6 वाजेपर्यंत आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वेळेमध्ये या आणि मतदान 37 मतदान केंद्रावर तुमची मतदानाची व्यवस्था केलेली आहे. आता हे शिक्के हे सगळे घेऊन आमचे कार्यकर्ते तुमच्याकडे शिक्का घेऊन ते पॅड घेऊन येतील आणि ते तुम्हाला सांगतील असं मारायला. तुम्ही म्हणू नका तू कोणरा मला सांगणार, माझं मी करीन. आम्ही तुम्हाला जे आमच्या विचाराचे त्यांनी ऐकून घ्या, ते करा आणि त्यांना सहकार्य करा. हे आम्ही आता 2-3 दिवसात करतोय. 22 तारखेला सकाळपासून आज सुरू केलं आहे. 22 तारखेला सकाळपासून मतदान आहे. उद्या पण माझ्या मला वाटतं 4 सभा ठेवलेल्या आहेत आणि परवा सांगता सभा माळेगावला ठेवलेली आहे. आजची इथली सभा झाल्यावर कांबळेश्वर आणि माझी पंढराला सभा आहे. त्याच्यानंतर उद्याच्याला माझी खांडजला, त्याच्यानंतर उंडवडी, कडेपठार, करावागज आणि शेवटची सांगवी आणि परवाची माळेगाव अशा सभा आहेत. शिरोलीकरांनो, तुम्हाला थोडासा माझ्याबद्दल तुम्ही नाराज आहेत ह्याची मला जाणीव आहे. मी त्याच्याबद्दल बाळासाहेबांशी बोललो, त्याच्यामध्ये मी रणजितशी बोललो, त्याच्यामध्ये इतर काही सहकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. साहजिक आहे तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालं नाही. शिरोलीकरांनो, प्रतिनिधित्व कशा करता लागतं तर आपले जे काही प्रश्न असतील ते आपल्या कारखान्याच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजेत. नोकरी ज्यावेळेस भरती असते नोकर, त्यावेळेस आपल्या गावाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मी आपल्याला तुमच्या गावामध्ये येऊन तुमच्या मंदिराच्या साक्षीनं इथं सांगतो की मी उद्या 21 उमेदवार माझ्यासहित तुम्ही निवडून दिले तर मी तुम्हाला 5 वर्षाच्या करता भाव देणार आहे, उच्चांकी भाव देणार आहे. हा माझा शब्द आहे. मला काय आत्ताच फक्त येऊन मतं मागायची नाही, पुढं पण मला जिल्हा परिषद, तालुका पंचायत, मार्केट कमिटी, दूध संघ, खरेदी विक्री संघ, बारावती बँक, PDCC बँक अशा पद्धतीच्या आमदारकी, खासदारकी या निवडणुकीला मला यावंच लागणार आहे. मी तुम्हाला मतं मागणार, तुम्ही मला मतं देणार आणि मी मुंबईला जाणार आणि तुमची कामं करणार. अशा पद्धतीचं गेल्या 35 वर्षाची आपली परंपरा आहे. आत्ता मी राजकुमार पोतेकरांच्याकडे भेटायला गेलो होतो. राजवर्धन आणि काही माझे सहकारी माझ्याबरोबर होते. त्यावेळेस तुम्ही बघता, खरं सांगा शिरोलीकरांनो, पाठीमागं आपल्या भागातल्या रस्त्यांची काय अवस्था होती. राजेंद्र तू सांग, मंगल तू सांग, कुणी पण मला त्या बाबतीमध्ये सांगावं किंवा आमच्या माधवीताईंनी सांगावं, सरपंचताईंनी. आणि आज आपल्या बारामतीतल्या रस्त्यांची काय अवस्था आहे. जे काही राहिले ते पण करण्याच्याबद्दल मी स्वतः पुढाकार घेणार आहे. पण ते 24 तारखेच्या नंतर, कारण आत्ता मीच तुमचा उमेदवार असल्यामुळं मी काही सांगितलं तर पुन्हा अजित पवारने आचारसंहितेचा भंग केला, उपमुख्यमंत्र्यांकडून शब्द दिला, ते मला करायचं नाही. 5 दिवस जायला काही वेळ लागत नाही. आणि त्याच्यानंतर मी आत्ता बघतोय, मी त्याची नोंद घेतोय, स्वतः घेतोय. मी त्याच्या संदर्भामध्ये सगळं तयार करून ठेवतो. 24 तारीख झाली, एकदम काउंटिंग झालं की मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगणार की हा रस्ता ह्याच्यातनं करायचा, तो रस्ता त्याच्यातनं करायचा, ही मतं लावायची. काही मला चारीचे करावे लागणार आहेत, काही मला थोड्याशा लोकांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्यानंतर त्यांना समजून सांगावं लागणार आहे. समजून ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर शेवटचा माझा उपाय, शासकीय कामामध्ये अडथळा आणला त्याकरता मग त्यांना रितसर
पोलिसांची कारवाईला सामोरं जावं लागेल. लगेच पोलिसांच्या पुढे जाणार नाही. आम्ही समजावून सांगू. नुकसान होत सॉरी हे परत हे लाव रे. त्याच्यामध्ये नुकसान होत असेल, तुमची स्वतःच्या मालकीची जमीन असेल तर त्याचा मोबदला देऊ. आजपर्यंत जेवढे काही बारामती तालुक्यामध्ये पालखी मार्ग झाले, फलटण बारामती रस्त्याचं चाललंय. काही दिवसापूर्वीच कलेक्टरनी त्याच्याबद्दलची आढावा बैठक घेतली होती. कुठं काही पॅचेस राहिले. आत्ताच सचिन पाटील म्हणून फलटणचे आमदार माझ्याबरोबर होते. तिथं एक आम्ही काही लोकांची मीटिंग घेतलेली होती आणि त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. हां नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळं आत्ता तुमच्या गावातले पण रस्ते इकडं मागं कॉन्क्रीटचे झालेले आहेत. आता सरपंचताई झालेले आहेत. तर अजून राहिलेले असतील तर ते करीन. तेवढी धमक आणि ताकद माझ्यात आहे. सगळ्यात जास्त 25-15 सदींनी महाराष्ट्रात जर कुठं आलेला असेल तर तो आपल्या बारामती तालुक्यामध्ये आणलेला आहे. मला अनेकदा सुरुवातीला 91ला राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. त्याला मर्यादा असतात, परंतु कृषी, फलोत्पादन, जलसंधारण आणि ऊर्जा ही माझी खाती होती. त्यावेळेस पदमसिंह पाटील माझे कॅबिनेट मंत्री होते आणि रोहिदास पाटील कॅबिनेट मंत्री होते. परंतु नंतरच्या काळात 99 पासून मला कॅबिनेट मंत्री पद मिळालं आणि तेव्हापासून वेगवेगळी पदं मिळाली. मी काम करत आलो. परंतु ज्यावेळेस मी अर्थ विभाग घेतला, यंदा 11वा अर्थसंकल्प मी सादर केला, म्हणजे राज्याची आर्थिक नियोजनाची जबाबदारी अजित पवारवर आहे. आणि त्याच्यात नियोजन करत असताना इथं माझ्या पलीकड काही लाडक्या बहिणी बसल्यात, इथं बसल्यात, पलीकड भागाशी उभ्या होत्या. त्यांना विचारा, त्यांचे पैसे वेळचे वेळेला आम्ही देतो की नाही 1,500 रुपये. काही जण म्हणले हे निवडणुकीचं थोतांड आहे, निवडणूक झाल्यावर बंद करेन. मी महाराष्ट्रात सगळीकडे सांगतो की मी ते बंद करणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना निधी देत असताना देवेंद्र फडणवीस, मी, एकनाथराव शिंदे आम्हाला 45,000 कोटी रुपयाचा भार उचलावा लागलाय. तो आम्ही उचलला आहे. कारण ग्रामीण भागातल्या माझ्या गोरगरीब महिलांना एक आधार मिळावा, मदत व्हावी, ही माझ्यासारख्यांची भावना आहे. हे पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात घडलं. माझ्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5ला 18 ते 20,000 कोटी रुपये दरवर्षी आम्ही भरतो महावितरणला. तुमचे पैसे महावितरणला भरतो. मध्ये कुणीतरी मला पत्रकारांनी, तुम्ही बघितलं असेल, पुण्याला प्रश्न विचारला, हो अजित पवार, शेतकऱ्यांना तर बिलं आलीत आणि तुम्ही कसं म्हणता हे वीज मोफत आहे. म्हणलं 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरला इथं बसणाऱ्याला एकाला जरी बिल आलेलं असेल ना, कुणी शिरवलीकरांनी उठवून मला दाखवा, काय दादा तुमचं बिल आलंय. बिल आलेलं नाही. बिल आलेलं असेल ते 10 हॉर्सपॉवरचं आलं असेल. बिल आलेलं असेल तर 12, 12.5, 15, 17, 20, 25 ज्या मोठ्या आहेत त्याच्या आम्ही त्यांचं केलंच नाही माफ. आम्ही गरीब, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, छोटा शेतकरी की ज्याला गरज आहे त्याचं बिल माफ केलेलं आहे. शासनाच्या तिजोरीतून भरतो. 65,000 कोटी रुपयाची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी उचलली. आम्ही म्हणजे सरकार म्हणून उचलली. ह्या प्रकारे काम चाललंय. आता इथं तुमच्यामध्ये उमेदवारी नाही दिली, 37 गाव आहेत, उमेदवारी नाही दिली, ते माझी जबाबदारी. परंतु बाळासाहेब, राजेंद्र, रणजित, सगळ्यांना मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. तुम्हाला प्रतिनिधित्व कशा करता पाहिजे होतं की तिथं नोकर भरतीला आमच्या शिरवलीचे गरजू लोकांचे, गरजू सभासद, अर्धा एकरवाला, एकरवाला, ज्याच्या घरामध्ये कुणीच सर्व्हिसला नाही आणि मग डायरेक्टर झाला की ती त्याचंच पोरग लावतोय आणि त्याचीच पोरगी लावतोय. असं काही ठिकाणी झालंय. मला कानावर आलंय. त्या शिवनगर काय त्या माळेगाव शैक्षणिक संकुलला झालंय तसं. त्यामध्ये तसं मी होऊन देणार नाही. तुम्ही काळजी करू नका. माझा शब्द आहे. त्या संदर्भामध्ये ज्या एकाच घरात 2-2, 3-3 लाख तसंही होऊन देणार नाही आणि ह्या पद्धतीनं भरती करेन. तुम्हाला जर प्रश्न असतील तर बाळा, आता निकम स्वीकृत डायरेक्टर आहेत ना, परंतु त्यांची मुदत संपेल. काही गोष्टी हातात आहेत ना, स्वीकृतच्या, आम्ही करून दाखवले ना. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष 9 वर्ष 10 वर्ष 11 वर्ष 12 वर्ष 13 वर्ष 14 वर्ष 15 वर्ष 16 वर्ष 17 वर्ष 18 वर्ष 19 वर्ष 20 वर्ष 21 वर्ष 22 वर्ष 23 वर्ष 24 वर्ष 25 वर्ष 26 वर्ष 27 वर्ष 28 वर्ष 29 वर्ष 30 वर्ष 31 वर्ष 32 वर्ष 33 वर्ष 34 वर्ष 35 वर्ष 36 वर्ष 37 वर्ष 38 वर्ष 39 वर्ष 40 वर्ष 41 वर्ष 42 वर्ष 43 वर्ष 44 वर्ष 45 वर्ष 46 वर्ष 47 वर्ष 48 वर्ष 49 वर्ष 50 वर्ष 51 वर्ष 52 वर्ष 53 वर्ष 54 वर्ष 55 वर्ष 56 वर्ष 57 वर्ष 58 वर्ष 59 वर्ष 60 वर्ष 61 वर्ष 62 वर्ष 63 वर्ष 64 वर्ष 65 वर्ष 66 वर्ष 67 वर्ष 68 वर्ष 69 वर्ष 70 वर्ष 71 वर्
त्यावेळेस जे गाव मला जास्तीत जास्त मतदान करेल तिथं स्वीकृतीची जागा मी देईन, हा आपला शब्द आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये मी आता त्यांची भाषणं ऐकतो. काल मला कॅबिनेटला जायचं होतं. कशाला गेलो? AIचं करून द्यायला. आज पेपर वाचा. काल कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे, राज्यातल्या शेतकऱ्यांना साधारण 500 कोटी रुपयाची तरतूद. तुम्ही उसावर ठिबक असेल तर AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याला लॉंग फॉर्म आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. त्याच्यातनं तुमची पाण्याची बचत होईल, तुमची खताची बचत होईल. तुमचा 60-70% ऊस निघत असेल. तुझा बाळासाहेब किती निघतो? कुठे गेला बाळासाहेब? किती निघतो टनेज ॲव्हरेज? 60-65. माझाही तेवढाच निघतो, काळजी करू नको. मी पण आता AIचा माझा 70-75 एकर ऊस असतो. माझा एकट्याचा नाही, माझ्या परिवाराचा. त्याच्यामुळं मी पण AIची ऑर्डर दिलेली आहे. त्याच्यामध्ये माझी ऐपत आहे, त्याच्यावर मी माझ्या खर्चाने करणार, परंतु इतरांना आम्ही काही शासनाची सवलत देणार आहे. ज्याला गरज आहे त्याला सवलत दिली पाहिजे. आणि त्याच्यातून आता बाळासाहेबांचं त्या बाबतीत उत्पन्न 60-65 असेल तर ते आम्ही 90पर्यंत घेऊन जाणार. 90पर्यंत घेऊन गेल्यानंतरच बाळासाहेबांचा फायदा होणार. 25 टनांनी टनेज वाढलं तर साधारण आपला भाव 3500च्या पुढंच असतो. 25-75 तसे पैसे त्यांना मिळतील. ह्या प्रकारे 25-5-600 वरचे 25-150 म्हणजे साधारण 90,000 रुपये. बरोबर आहे ना? कारण मी फायनान्स मिनिस्टर, माझे आकडे चुकायचे नाही. तर 90,000 रुपये जास्तीचे मिळतील. मग बाळासाहेब असतील किंवा कुणी, त्यांना जर तेवढे पैसे जास्त मिळणार असेल, आपल्या कारखान्याला ऊस जास्त मिळणार असेल, गेटकेन करता कमी तुम्हाला मला बाहेर जावं लागणार असेल, तर ती टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. पण ते नवीन आहे का? नाही. 3 वर्ष आपल्या इथं आपण करून दाखवलं आहे. तिथं आता मी कृषी मंत्री देशाचे शिवराजसिंह चौहानांना पण पुढच्या महिन्यामध्ये घेऊन येतोय. त्याच्यामध्ये आपण प्रदर्शन भरवलं. ऊस किती उंचीनं वाढतो ते दाखवलं, पाणी कशी बचत होती ते दाखवलं. आत्ता 1001 शेतकऱ्यांच्यावरती ट्रायल आपण घेतली, ती आपण सिद्ध करून दाखवली. तेव्हा AIचं तंत्रज्ञान आणलं आणि काल त्याला मान्यता दिली. आज पेपर बघा. आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही कामाची माणसं आहेत. आम्ही निव्वळ सावकार मर्शी म्हणायचं, मोकळ्यातच गप्पा आणायच्या तसे नाही. आता भावनिक करत नाही. तुम्हाला मी सांगतो, काहींच्या जमिनी इथंच बाळासाहेबांच्या ह्यांच्या जवळ आहेत. 1.25 कोटी लिटरचं त्यांचं पाण्याचे शेततळी आहेत. ते भरल्याशिवाय इथलं कुणी उठा. माझं 35 फाटा खताळपट्ट्यामध्ये आहे. माझी जमीन खताळपट्ट्यात आणि ढेकळवाडीला आहे. जाऊन विचारा. पहिल्यांदा बाकीच्या शेतकऱ्यांचं भरणं काढतो, मग माझं भरणं. कारण मला माहिती आहे, माझं भरणं तर ते पाटकरी आणि त्याचा बॉस, त्याचा बाप काढेल. माझं भरणं नाही काढणार ती. म्हणजे ते 12 ब्लॉक आहे. नाही तर पुन्हा हे TV दाखवेल, दादांनी अधिकाऱ्यांचा बाप काढला. तर त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्युनियर इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, AC असेल, CE असेल. परवा पण कॅनॉल फुटला तर ते बघायला केशवराव तुम्ही होता तिथं. गाड्या 5-50 लागल्या होत्या. ED आले होते, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, चीफ इंजिनियर आले होते, AC आले होते, कॉन्ट्रॅक्टर होते. सगळं ते नीट करायचं काम चाललंय लिमटेकला. आणि ह्या पद्धतीनं मी माझ्या आधी लोकांची भरणी काढतो, मग माझं भरणं काढतो. माझे बांधकोरे बलवंड आहे, भापकर आहे, कदम आहे, त्याच्या संदर्भातले हे सगळे माझे सहकारी माझे बांधकोर आहेत. त्यांना विचारा, किंवा आमच्या खताळपट्ट्यातल्या कुठल्याही सहकार्याला विचारा. ठोंबरे आहेत, त्याच्यामध्ये आमचे गुले आहेत, बरेच जण आहेत. आमचे थोरात कंपनी आहे, आमची शेलार कंपनी आहे. इथं मात्र पहिलं त्यांचं काही जण रिव्हॉल्वर घेऊन फिरतात. रिव्हॉल्वर, अरे काय गप्पा आणता? रिव्हॉल्वर असलं रिव्हॉल्वर जर माझ्या शेतकऱ्याला दाखवलं तर जप्तच करून टाक. रिव्हॉल्वर तुमच्या संरक्षणाकरता, शेतकऱ्यांना भीती दाखवण्याकरता नाही. तुमच्या वस्तीवर तुम्ही जात असताना काही
वाटमाऱ्या झाल्या, काही कुठं दरोडा पडला, कुठं चोऱ्या झाल्या, तर त्यावेळेस आपण रिव्हॉल्वर किंवा 12 बोर ते आपण, पण हे जे काही प्रकार आहे ते बरोबर नाही. हे मला बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं. काय बाळासाहेब तुम्ही सांगितले नाही, हे असं नाहीच पाहिजे. स्वकार मर्ची म्हणवायची नाही असा धंदा श्री नीलकंठेश्वर पॅनल करणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ज्या कुठल्या अडचणी येतील त्यामध्ये आम्ही शिरवलीकरांना, मीच शिरवलीचा डायरेक्टर समजा, त्याच्यावर काय राजेंद्र मलाच तुमचा डायरेक्टर शिरवलीकरांना समजा, आणि पॅनल टू पॅनल ती गाळी करू नका. गाळागाळी केलेली दिसणार आहे. द्यायचं तर दिलदारपणे मला खुश करायचं काम करा. तुम्हाला 5 वर्ष खुश करायचं काम या पट्ट्याचं. मी कुठं त्याच्यामध्ये कमी पडणार नाही. जसा बारामतीचा चेहरामोहरा बदलला तसा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकेल. राहिलेले पण कुठले रस्ते ते पण सगळे डांबरी देईल. साऱ्या माझ्या शिरवलीला, माझ्या खांडाजला, माझ्या निरावागजला जो काही खराब पाण्याचा प्रश्न आहे तो 7,500 टनाची कॅपॅसिटी बघून केला होता. त्याच्यामध्ये एसटीपी केलाय, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, पण पाणीच 7,500 ऐवजी क्रश 9,000 झालं. त्यामुळे 9,500चं पाणी निघतंय. केलं कॅपॅसिटी 7,500, आता 2,500चं काय करायचं? दत्तोबा कुठं आहे? दत्तोबाला विचारा. नगरपंचायतीला 8 कोटी रुपये एसटीपीला दिलेले आहेत. माळेगाव नगरपंचायतीला एक 4 कोटीचा एसटीपी, एक दुसरा 4 कोटीचा एसटीपी त्याला दिलेले आहेत. का तर माझ्या माळेगाव सहकारी साखर 19,750 सभासदांचा पैशाची बचत व्हावी म्हणून. मी 4 वर्षात जाऊन बघा रेकॉर्ड, माळेगाव नगरपंचायतीला 350 कोटी रुपये दिले. नगरपंचायत झाल्यावर जास्त पैसे देता येतात. देण्याचं काम आपल्या हातात होतं. आपण 350 कोटी रुपये दिलेत. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी परवा माळेगाव सभेमध्ये सांगणार आहे, तुम्ही माझं कब्बाशी खून पॅनल टू पॅनल शिक्के मारा. मी 5 वर्षात माळेगावला 500 कोटी रुपये देतो, 500 कोटी रुपये. आणि त्याच्यातून जसा बारामतीचा परिसर डेव्हलप केला तसा शिवनगरचा, माळेगावचा जे काही येळे वस्ती पण त्याच्यात येते ना वाटतं, तिथले ब्रिज वगैरे, धुवाळवाडीला जाताना तिथल्या ब्रिजचं काहीतरी काम आहेत, हे सगळे त्या ठिकाणी देतो. ती जबाबदारी माझी. कारण माळेगावला जर तुम्ही मला चेअरमन करत असाल तर जबाबदारी माझी वाढते. ह्या सगळ्या गोष्टी नीटपणे होतील. मला शिरवलीकरांना प्रश्न विचारायचा आहे. मी जसा नीलकंठेश्वर पॅनलचा 5 वर्षाचा करता चेअरमन म्हणून तुम्हाला माझं नाव दिलेलं आहे, तसं राहिलेल्या 3 पॅनलचा चेअरमन कोण सांगा नाव? राहिलेल्या 3 पॅनलचा चेअरमन कोण? मग ते मला उभं करा, आमचे विरोधक उभे करा, ते अजून दुसरा तिसरा करा आणि ती चौथा करा, आणि चौघांकडे नजर टाका. कोण चेअरमन तुमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक सुबत्ता आणून, कोण चेअरमन तुमची कामं झपाट्याने करू शकतो, कोण चेअरमनच्या शब्दामध्ये वजन आहे आणि त्याच्या शब्दाला किंमत आहे आणि तो आर्थिक पण तुमच्या विकासाला निधी देऊ शकतो, कोण चेअरमन तिथं तुमच्या कारखान्याची गाडी पण वापरणार नाही, डिझेल नाही, पेट्रोल नाही, ड्रायव्हर नाही, कोण चेअरमन बाहेर कमीत कमी 5 वर्षात 25 कोटी रुपयाचा निधी बाहेरनं तुमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये आणू शकतो, की ज्याचा फायदा माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा होणार आहे. तो असा की उद्याच्याला जर कुठली शैक्षणिक संकुलामध्ये इमारत बांधायची म्हटलं तर मी माळेगावचे पैसे घेणार नाही सभासदांचे, मी पैसे CSR मधनं आणीन आणि तुम्हाला इमारत बांधून देईन. मी व्हायच्या आधीच 3.5 कोटीचे रस्ते शैक्षणिक संकुलामध्ये केले का नाही चेअरमन साहेबाला विचारा, तोंडावर विचारा. हा सूर्यन हा जयत्रात. मी अजून एक सांगतो,
मला आमच्या राहुल तावरेंनी नेहमी ते काय माझ्यावर आरोप करतात ते दिलं इथं आहे. त्याच्यात काय सांगितलं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जवळपास 60,000 पोती भिजलेली आहेत. 60,000. मी आत्ता कुणी मला 60,000 पोती तिथं भिजलेली दाखवा. गोडाऊन तर इथंच आहेत ना. 60,000 पोती भिजलेली असतील तर मी नीलकंठेश्वर पॅनल आत्ताच्या आत्ता मागे घेतो. चला, हा हिम्मत. आणि जर भिजलेली नसतील तर सहकार महर्षींनी त्याचं पॅनल मागं घ्यावं. आहे का दम? उगेच काहीतरी बोलायचं, काही करायचं, काही काढाके आणायचंय. खोटं बोल पण रेटून बोल. ही कुठली पद्धत? मलाही बोलता येत पण मी खोटं बोलत नाही. मी शब्दाचा पक्का आहे. आणि ह्या पद्धतीनं काही चाललंय. मी पुन्हा आत्ता इथं एका अधिकाऱ्याला फोन करून विचारलं, हे शाणे मी सांगणार आहे, जर काही तसं झालेलं असेल तर अख्खं पॅनल मागे घेणार आहे. तो म्हणला, येऊन बघा दादा, मी कशाला खोटं बोलीन तुमच्याशी. काय गायचं, पोती भिजली. त्याच्यात सांगितलं की ते टेंडर निघालं होतं. ते टेंडर किती टक्के बिलोनी आहे? माझ्याकडे ते कागद आहेत, 20% का काहीतरी. तरी म्हणले फार टेंडर हाय गेलं. अरे तुमच्या काळामध्ये काय झालं ते नीरा वागजला परवा सांगितलं. मी इथेनॉल विकताना 5 रुपये कमीने विकत होता, तिथं अडवलं बाकीच्यांनी. नंतर फायदा झाला आपला. 2.5 कोटी 50 लाख लिटर इथेनॉल विकत होते. त्या एकानी त्या काय ते पंढऱ्याच्या सभेत सांगितलं, अरे 80 का 90 ची भेळ खाल्ली. 92,000ची. असं काही खाल्लेलं असलं तर मला बिल द्या, मी तुमचे सगळे पैसे भरून टाकतो. त्याच्यामध्ये काही पण काढतात. आणि मी तुम्हाला सांगतो, मी चेअरमन झाल्यानंतर माझ्याबरोबर जे 20 डायरेक्टर आहे ह्यांना कारखान्याची गाडी वापरून देणार नाही, ड्रायव्हर नाही. त्याच्यामध्ये कारखान्यात आले मीटिंगला तर 1 ग्लास पाणी, फार तर डबल तहान लागली तर 2-3 ग्लास, आणि 1 कप चहा. चहा घेत नसेल तर कॉफी. चहा कॉफी बिन साखरेची पाहिजे असेल तर बिन साखरेची. आणि कारखाना सुरू असेल आणि शुगर नसेल तर 1 ग्लास उसाचा, आणि फार अजून 1 ग्लास रस. ह्याच्यात बदल होणार नाही. एकही बिल कारखान्याच्या नावे पडणार नाही. हे आता काही पण सांगायला लागले. हे का केशवरावांनी बाळासाहेबांनी 5 वर्षामध्ये तुम्हाला उच्चांकी दिला. आता सॉरी वाऱ्याला पण मी बोलतो ती पटायला लागले. आता साधारण माझ्या माहितीप्रमाणे 3332 रुपये हा तुम्हाला भाव मिळालेला आहे. ॲडव्हान्स आहे. भाव म्हणजे ॲडव्हान्स आहे. माग संपला ना त्याचा. तुमचा FRP निघत होता सुशील 3125 रुपये. काढलं सगळं, कारण साखर आयुक्ताला विचारलं तर ते लगेच दाखवतात सगळं. 3125 रुपये तुमचा FRP निघत होता. आमच्या चेअरमननी, आमच्या संचालक बोर्डाने 3332 रुपये दिलेले आणि अजून फायनल पेमेंट बाकी आहे. ते म्हणतात यांनी सगळ्यांनी कारखाना कर्जबाज. अजिबात बोलाचीच कडीन बोलाचाच भात चाललाय. सगळ्या थापा चालल्यात. आपल्यावर रीतसर जे कर्ज असतं तेवढंच आहे. आपल्यावर जास्त कर्ज असतं तर यांना 200 रुपयांनी खोडकी द्यायची होती. बिल म्हणतात किंवा खोडकी म्हणतात, ते ह्यांना देता आलं नसतं. ज्यावेळेस अमित शाह साहेब FRPच्या पेक्षा जास्त भाव द्यायचा असेल तर साखर आयुक्तांनी त्याची बॅलन्स शीट पाहावी, CAचा सल्ला घ्यावा. रीतसर तेवढे पैसे देतो का हे तपासावं, आणि ते योग्य असेल तर त्यांनी परवानगी द्यावी. त्याच्यामुळं आपलं योग्य होतं म्हणून परवानगी मिळाली. त्याच्यात पण सांगतात असंच केलं, तसं केलं, ह्याच केलं. काही नाही. ते चोराच्या म्हणतात ना उलट्यात ते चाललेलं आहे. काही नाही. दिशाभूल करायचं काम चाललंय. आपल्या कारखान्यावर 229 कोटी रुपयाचं साखरेवर कर्ज आहे. 269 कोटीची साखर आपल्याकडे स्टॉकला आहे. 40 कोटी रुपये आपले शिल्लक राहणार आहेत.
त्याच्यामध्ये इथेनॉल पण आपल्याकडे स्टॉक आहे। इथेनॉलवर पण तुम्हाला पैसे देण्याच्या करता आपण पैसे उचललेले आहेत। ते उचलले नसते तर माझ्या शेतकऱ्याला केशवरावांना कांड्या बिल देता आलं नसतं। पुन्हा तुमचं काही अडचण असते, वेळच्या वेळेला पैसे मिळाले तर बरं असतं। जूनमध्ये आपल्या शेतकऱ्यांना लागणी करायची असतात, सराणी करायची असतात, खत बेसन डोस टाकायचा असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या मशागती करायच्या असतात, तणनाशक मुलांच्या जूनमध्ये शाळा चालू असतात, काहींना ऍडमिशन पैसे भरायचे असतात वगैरे वगैरे। त्याकरता पहिलं पेमेंट जे काही कारखाना सुरू झाल्या कमी रिकव्हरी असते, त्यामुळे आता इथं मदनराव 8.5 रिकव्हरी म्हणल्यावर 85 किलो साखर टनातनं 85 किलो साखरेला 85% रक्कम, मात्र महिन्यानी 1.5 महिन्यानी रिकव्हरी 10.5-11 पर्यंत पोहोचती। 11 झालं म्हणजे एका टनातनं 110 किलो साखर, एका टनातनं 85 किलो साखर, 110 किलो साखर, वरची साखर 25 किलो वाढली की 25ला 85% प्रमाणे जो भाव असेल ते पैसे देतो पीडीसीसी बँक। विचारा त्या दत्तोबाला, विचारा त्या संभाजीला किंवा रणजितला, हे साधं गणित आहे। आणि मग त्याच्यामुळं म्हणले ह्यांचे खाजगी कारखाने आहेत, ह्यांच्या कारखान्याला कमी भाव मिळावा द्यायला लागावा म्हणून यांना ताब्यात सोमेश्वर कारखाना कुठं कमी भाव दिला? आता माझंच बोर्ड होतं ना, मी चेअरमन केशवरावांना केलं ना, बाळासाहेबांना केलं ना, भाव दिले नाही का? अहो एवढे चांगले भाव दिले, महाराष्ट्रात इतर ठिकाणी कारखाना असताना समोर पॅनल उभं राहिलं नसतं। राजू शेट्टींनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारला सांगितलं अजित पवारच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सोमेश्वर माळेगावचा भाव राज्यामध्ये नंबर 1चा आहे, ते देऊ शकतात। तुमची रिकव्हरी जास्त असताना तुम्ही का देऊ शकत नाही? मी म्हणत नाही, राजू शेट्टी सांगत होते। आणि हे काय गप्पा आणतात? माझं समजून उमजून घ्या, काय समजून घ्या, माझं घ्या समजून उमजून, त्याचं काय घेऊ नका। मी धडधाकट आहे। त्यांचं आता वय झालं, आराम करा, घरी बसा, आराम करा। आपलं पूर्वीच्या काळात काय केलं ते आठवा, म्हणजे जे चांगलं ते आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या, दाखवा। पण तेही दाखवलं नाही। 5 वर्ष तर कारखान्यात निवडून जाऊन आले नाही तुम्ही। काय एक फुली हाणली, तिकडं हाणली, आले निवडून, गेले का 5 वर्ष? ड्रायव्हर वापरला, आता म्हणतात ते डेली बेसिसचा होता। अरे डेली बेसिसचा होता तरी वापरला ना, कारखान्यात न जाता वापरला। मग बाकीच्यांना का नाही? एवढे माझे सभासद 19,750, मग त्यांनाही वापरायला पाहिजे। मी ह्या सगळ्या गोष्टी बंद करणार आहे। त्याच्यामुळं बाळासाहेब, राजेंद्र, रणजित, बरं झालं तुम्हाला चान्स नाही लागला। काहीच तिथं कामच नव्हतं, काहीच नव्हतं, उलट मनाला निकम कुठे आहेत? तुम्हाला पण समाधान माना की राव हे ह्याच्या बरोबर बरं झालं नाही गेलो, काहीच नाही ना, एक कप चहा। बघ आता ती पण बरोबर आहे। मग राजेंद्र, हे त्यांना सांगितलं पाहिजे ना। माझं काय म्हणणं आहे, माझं खरंच तुम्हाला विनंती आहे की तेवढ्यावर नाराजी दाखवू नका। तुमचं एवढा म्हणजे तुम्हाला ही मागच चेअरमन व्हायला पाहिजे होता असं तुम्हाला वाटेल, पण मला मीटिंग दर महिन्याला घ्यावी लागते आणि ही बाबा तिकडे जाऊन बसणार। अरे मी दर आठवड्याला इथं येतो ना, मी मीटिंग घेईल ना, सकाळी माझी मीटिंग 6ला घेईल, तुझ्या काय काकायचं जातं? मी सांगेल ती मीटिंग। त्याच्यामुळं तिथं मीटिंग घेऊन लोकांचे प्रश्न सुटल्याचे कारण, आणि आपल्याला सगळं ऊस तोड नियमाने होणार, त्याच्यात 19-20 होणार नाही, त्याच्यामध्ये हा जवळचा हा लांबचा हा भेद जाणार नाही।
जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला जाणार नाही। सगळा समाज हा आपला समजून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाईल। कुठेही कामगारांच्यावर अन्याय केला जाणार नाही। तोंड बघून प्रमोशन पण केलं जाणार नाही। कुठलंच काही केलं जाणार नाही। जे असेल ते नियमाने। मग अडचण कशाच आहे? तिथं आल्यानंतर कोणी कामगार असेल, आमच्या उजव्या बाजूला बसणारा असला तरी ते कामगार म्हणून आल्यावर, अधिकारी म्हणून आल्यावर त्याने कामच करायचं। सुट्टी झाल्यावर त्याला काय बोलायचं, गप्पा आणायच्या, काय राजकारण करायचं ते त्यांनी करावं। ही सगळ्यांच्यावर बंधन। मी डायरेक्टरच्या जवळचा आहे, मी डायरेक्टरचा मुलगा आहे, मी सही करून बाहेर जाणार, मग तुला कायमचं बाहेर जावं लागेल, तुला राजीनामा द्यावा लागेल। हे लाड कुणाचे मी चालू देणार नाही। बरं, मी ते केलंय। राज्य सहकारी बँकेमध्ये मी 1 वर्ष चेअरमन होतो। मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, काही लोक बाहेर नाही यायचे, पुण्यावरून मुंबईला यायचे, मग यायचे। माझं टायमिंग होतं, त्या टायमिंगला ते नाही आले तर मी रजिस्टर घेतलं, माझ्या चेअरमनच्या समोर ठेवलं आणि म्हणलं या बरं सह्या करा। एकही सही केली नाही, सगळी गेले आणि दुसऱ्या दिवशीपासून गुमानी वेळेत यायला लागले। शेवटी नियम सगळ्याला सारखा। प्रशासनावर पकड पाहिजे, आपली प्रशासनावर पकड आहे। त्याच्यामध्ये काम झटपट करून पाहिजे, मी झटपट काम करून देणार आहे। वैयक्तिक एखादं काम माझ्याकडनं होणार नाही, पण सार्वजनिक ज्या गोष्टी असतील त्या करण्याच्या करता मी तुम्हाला बांधील आणि माझं संचालक बोर्ड बांधील। कुठेही माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदाचा कमीपणा होईल असं कुठलंही काम मी कुणाकडनं करू देणार नाही। हे मी उद्याच 8 वाजता, इथं उमेदवार कोणी आहे का? उद्या तुला प्रताप किती वाजता बोलवलंय? तुला किती वाजता बोलवलंय? सकाळी 8ला सगळ्यांना बोलवलंय। आणि त्या 2 महिला आहेत ना, आमच्या मुलमुलेताई आणि आमच्या कोकरेताई, त्यांनाही म्हणलं तुम्ही पण या, तुमच्या नवऱ्यांना पण घेऊन या। म्हणजे नवऱ्यांना नाही, नवऱ्याला म्हणजे त्या घेऊन या। आणि राजवर्धनलाही बोलवलंय, केशवरावलाही बोलवलंय आणि मला वाटतं अजून कोणाला, ह्या सगळ्यांना बोलवलंय। 7 नाही 8 वाजता, 8 वाजता मी आधीच सांगतोय, 8 वाजता। मी काय 6 वाजता बोलू, पण तुम्हाला सगळ्यांना आंघोळी पांघोळी करून यावं लागून 8 वाजता केलं। आणि मी सगळ्यांना उद्याच माझ्या भाषेमध्ये सांगणार, मी या सगळ्यांचे उद्या राजीनामे घेणार आहे। उद्या कुणी जर चुकलं तर जसं एका कारखान्यामध्ये चुकल्यानंतर त्याचा राजीनामा घेतला आणि त्याच्या जागी दुसऱ्याला संधी दिली, त्याच समाजाच्या माणसाला दिली आणि त्याला व्हाईस चेअरमन केला। मी जे बोलतो ते करून दाखवतो। ते म्हणतात अजित पवार सहकार मोडीत काढायला निघाला। ओ सहकार महर्षी, तुम्ही 55 वर्ष काम करताय सहकारात। जे काही खरेदी विक्री सांगत, आता इथं माने वकील बसला कुठे, त्याला विचारा। दूध संघाचे चेअरमन, खरेदी विक्री संघाचे चेअरमन, मार्केट कमिटीचा विश्वास बसलाय, जेव्हा काही विश्वास इथं आहे शिरसोफळचा, त्याला मार्केट कमिटीला, आपल्या सर्वांच्या बारामती मार्केट कमिटीला, शेतकऱ्यांची मार्केट कमिटी 3 वर्षात किती पैसे दिले? वर्षामध्ये 125 कोटी रुपये दिले बाहेरनं। मी सहकार मोडीत काढायला निघालो। 125 कोटी रुपये दिले म्हणजे मोडीत? अरे तुम्ही 1.25 रुपये पण कधी दिला नाही रे। तुम्हालाही संधी मिळालेली होती त्यांना। तुम्ही राईट हँड म्हणून काम करत होता। तुम्ही रुसायचा तरी ते केलं, तुम्ही फुगायचा तरी ते फुगणं सहन केलं, तुम्ही प्रचाराला बाहेर पडायचा या पद्धतीचं जे काही आहे, इथं आम्ही रुसणार नाही, फुगणार नाही, आम्ही कामच करणार। झालं, मी मगाशी बोलायचं राहिलं, मी बाळासाहेबाला पण सांगितलं, त्याच्याही संदर्भामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघते, त्यांना बोलवणार। आणि काय आपल्या पंकजाताईच मुंडे पर्यावरण खात्याच्या मंत्री आहेत, त्यांनाही मी परवा कानावर घातले, कारण मी बीडचा पालकमंत्री आहे। त्याच्यावर त्यांच्या काही कामं माझ्याकडे असणार, मग मी म्हणणार पंकजाताई हे काम आपण करू, पण आपल्याला हे काम करायचं
तुम्ही काळजीच करू नका, बरोबर कुठं नाक दाबायचं ते दाबतोय. तुम्ही फक्त शिक्का हाणा, कबशी, दुसरं काही नाही. पॅनल टू पॅनल. आणि परत ते सभेला आले ना, त्यांना म्हणा ते अजित पवार म्हणतोय ते तो चेअरमन होणार आहे आणि दुसऱ्या तिघांचे चेअरमन कोण, नावं तरी सांगा ना म्हणावं. सहकार महर्षींना तर नक्कीच सांगताच येणार नाही ते होणार अण्णा होणार का काका होणार. त्यांना म्हणा आता अण्णाही होणार नाही, काकाही होणार नाही, आता दादा होणार. जर तुम्ही ठरवलं अधिकार ऐकायचं नाही ऐकायचं तुमचा अधिकार. गणवट आले नाहीत का तू? नाही रे, रिटायर झालेले कुठे गेले तर सगळ्यांनी पॅनल टू पॅनल चालवा. मी खरोखरीच कुणाची ठीक आहे, ज्यांची कुणाची असतील त्या मान्यवरांना आमची हात जोडून विनंती आहे. आपल्याला 5 वर्ष अतिशय उत्तम प्रकारे सर्वोत्तम भाव देण्याच्या करता आपला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक वाढवण्याच्या करता मी मगाशी विश्वास सांगितलं की त्याला 125 कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी कुठं कुठं दिले त्याला जाऊन विचारा. किंवा अरविंद जगताप तर पांढऱ्याचाच आहे सचिव, त्याला जाऊन विचारा. खरेदी विक्री संघाचे किती पेट्रोल पंप उभे केलेत तुम्ही विचारा. मेडकची जागा सरकारी जागा दिली. अहो तिथं येड्या बाबळी आणि पाणी असायचं, जाऊन बघा तिथं पेट्रोल पंप कसा झालाय. तिथं उंडोडीकडे पठारला पेट्रोल पंप कसा झालाय, सुप्याला कसा झालाय. आता माझा दूध संघाचा पंप ते शेजारी जुना तुपेचा आपल्या बिल्डिंगचा तोही चालू करतोय. परवाच मीटिंग झाली. बरेच लोक म्हणायचे दादा कसब्यातला पंप चालू करा, तोही करतोय. आता सहकार वाढावा म्हणूनच करतोय ना. दूध संघाला आत्ता 15 कोटी दिले, आता 30 कोटी देतोय, 45 कोटी रुपये देतोय. त्याच्यातनं नंदन पशुखाद्याचा नवीन कारखाना उभा करतोय. तिथली जी जमीन होती सरकारी ती नाममात्र दरांनी बारामती तालुका दूध संघाला दिली. माळेगावकरांना विचारा, ती जमीन आता जी काही किती झाली एकर जमीन आता दूध संघाची 25 एकर असेल बहुतेक. तिथं रेट काय चालला विचारा. एवढी जमीन तुमच्या बारामती तालुका दूध संघाची म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मालकीची झाली. याचा विचार करा. म्हणतात सहकार मोडीत काढला. अरे कुठं मोडीत काढलं दाखव तरी मला. उगीच काही पण बोलायचं, काही पण सांगायचं. त्याच्यामध्ये हे अजून काही खरं तर त्यांच्या काळामध्ये इतक्या चुका झाल्या म्हणून लोकांनी त्यांना नाकारलं 5 वर्षापूर्वी. महर्षींनी कारखाना चांगला चालवला असता, बघितला असता तर लोकांनी कशाला आम्हाला संधी दिली असती, कशाला केशवरावांना बाळासाहेबांना संधी मिळाली असती, कशाला निकमांना संधी मिळाली असती. आज लोकांनी त्यावेळेस आम्हाला आम्ही सिद्ध करून दाखवलं. आणि सारखं काढायचं ते छत्रपतीचं. अरे छत्रपतीचं तिथल्या सभासदांना जाऊन सांगितलं की मी माझ्या व्यापामुळं तिथं लक्ष देऊ शकत नव्हतो. तिथं मला वाटलं दत्तामामा लक्ष देतील कारण तो इंदापूर तालुक्यातला कारखाना होता आणि मला बाकीचा व्याप होता, परंतु तिथं नाही जमलं. आणि त्याच्यामध्ये आता पुन्हा मीच शेतकऱ्यांना विश्वास दिला की आम्ही चांगला चालू. 6,500 मतांनी पॅनल निवडून दिलं. म्हणजे जनतेचा विश्वास आहे म्हणूनच दिलं ना. इथं राजवर्धन पुढे बसलं. राजवर्धन शिंदेला विचारा, तो माजी चेअरमन आहे त्या सोमेश्वरचा. सोमेश्वर पण असाच भाव देताना जरा अडचणीत आला. मी शब्द दिला कारखाना टाळ्यावर नाही आला तर अजित पवार आमदारकीचा फॉर्म भरणार नाही. सोमनाथ होळकरांच्या कार्यालयामध्ये जाहीरपणे सांगितलेलं होतं सोमेश्वर पॅलेसला. आणि कारखाना आता नंबरनी चाललाय. तसा मीच आता ज्यावेळेस तिथं असेल माझ्या हातात सहकार खातं आहे कारण मीच बाबासाहेबाला सहकार मंत्री केला आहे. त्याच्यावर साखर आयुक्त सहकार कुठली अडचण आपल्याला येणार नाही. आपल्याला AIचा वापर करायचा आहे. उद्याच्याला तो कृषी खात्याकडे काम आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना कुणी केले ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावर तिथं देखील
राज्याला निधी देत असताना मी ज्यांना संधी दिलेली आहे ते माझ्या तालुक्याला झुकतामाप देणार साहजिक आहे, मनुष्य स्वभाव आहे. आपल्या एक्साईजचे काही प्रश्न असतात. डिस्लरीच्या संदर्भामध्ये आता मोलॅसेस पासून इथेनॉल करणं याला आता फक्त 30 का 35% कोटा दिलेला आहे. 30%, 65% कोटा ग्रेन बेस टू इथेनॉलला दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला आता पुढं ह्याच डिस्लरीमध्ये काही मॉडिफिकेशन करून ज्यावेळेस मळी असेल त्यावेळेस मळीपासून इथेनॉल करणं आणि मळी नसेल त्यावेळेस खराब तांदूळ जो असतो, जो माणसांच्या खायच्या योग्यतेचा नसतो, गोडाऊन भरून ठेवावे लागतात. कारण एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर मग माणसांना काय खायला घालणार. त्यावेळेस पाऊसकाळ चांगला झाला तर तो तांदूळ हा अशा कामाच्या करता दिला जातो, त्याच्यातून इथेनॉल तयार केलं जातं. आत्ता बारामतीमध्ये त्या भारत फोर्सच्या अलीकडे त्या पद्धतीचा कारखाना आहे. माझ्याच मुलांनी जय पवारांनी तो काढलेला आहे, जाऊन बघा. खराब तांदळापासून इथेनॉल कसं तयार होतं. परवा कुठंतरी सभेत मला वाटतं राहुल बिगवनची कुठली तरी डिस्टलरी म्हणले, ह्यांचीच एक कुठली बिगवनची काय हा नाही कुणी सांगितलं. अरे मग नक्की विस्मरण झालंय. अरे सारखं विस्मरण, यांच्या निरावागजला पण विस्मरण झालं. सांगितलं या ते दुसरा म्हणतो नाही अण्णा 101 कोटी 11 लाख. तुला नाही कळत 111 कोटी. अरे बाबांनो, वय झाल्यानंतर विस्मरण होतं. उद्याच्याला आपलं स्टोर आहे 6 कोटी काही लाखाचं. कारखान्याची कॅपॅसिटी किती जाऊन बघा, डिस्टलरीची कॅपॅसिटी किती आहे. कोजन यांच्या काळामध्ये केलेलं ते कोजन नीट चालत नव्हतं. त्यांच्या काळामध्ये आपलं कोजनमध्ये कमी युनिट तयार व्हायचे. हे झाल्यानंतर आम्ही एक एजन्सी आणली. मी तर बाळासाहेब, केशवराव, मदनराव हे सगळे निवडून गेल्यावर पहिलं काय केलं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची टीम पाठवली आणि त्यांना सांगितलं सगळं चेक करा. आणि ते चेक केलं आणि त्याच्यातनं रस गटारांनी चालला होता, शिळकांड्या लाभल्या होत्या. पत्रा बराचसा उडून गेलेला होता वरचा. हा पत्रा ह्या बोर्डांनी बसवला, त्याच्यामध्ये ते लिकेजेस ह्या बोर्डांनी काढले. म्हणून कारखाना नॉनस्टॉप 9,500 चालायला लागला. त्यांच्या शेवटच्या वर्षी रिकव्हरी 1061 आहे. 1061 ह्या 5 वर्षात त्यांच्या काळात किती रिकव्हरी बघा, 12.5 1061 म्हणजे 106 किलो साखर निघाली. जी निघायला पाहिजे होती 120 किलो, म्हणजे 15 किलो 16 किलो साखर कमी निघाली. आता 15 किलो घडीभर धरा तरी 15 त्रिक 45, 450 रुपये गेले याच्यातच. काय ते हा 5 वर्षामध्ये बाळासाहेब आणि केशवराव चेअरमन असताना त्यांनी 30 कोटी 87 लाख युनिट 5 वर्षात. इथं आकडे आहेत, खोटं बोलणार नाही. 30 कोटी 87 लाख 39,360 युनिट एक्सपोर्ट केली. आणि त्यांच्या 5 वर्षात एकूण बेरीज 23 कोटी 6 लाख 81,360. 7 कोटी 80 लाख युनिट. 7 कोटी 80 म्हणजे घडीभर 8 कोटी धरा. 8 कोटीनी ॲव्हरेज 5 धरा, कारण आता 4.5 दर आहे, त्यांच्या वेळेस 6 होता. बरोबर आहे. म्हणजे 8×45 त्यांच्या वेळेस तर 6.5 दर होता. आपण 6 धरू, 8×48 50 कोटीचं नुकसान झालंय. अण्णा आणि काका ह्याला जबाबदार कोण, याचं उत्तर द्या. ही तुमची कर्तबगारी आणि तुम्ही आम्हाला सांगता हे सहकार मोडीत करायला निघाले.
हे कधी करायचं शिरोलीकरांनो, माळेगावकरांनो? त्याच्यामध्ये माणूस घेतला की नाही बाळासाहेब डोक्यातनं काढून टाक. निकम, जरा अजित पवार विश्वास ठेव. दुसरीकडे कुठेही संधी देईल, माझ्या हातात आहे. शिरोलीचे नाही, 19,750. मी चेष्टा करत नाही, तुम्ही म्हणाल त्याचं मन सारखं त्याला सांगत असतं, खोटं बोलतोय तू, खोटं बोलतोय तू, खोटं बोलतोय. त्याच्यामुळे 111 कोटी आकडा निघतो. त्याच्यामुळे असलं काहीतरी होतं. हे असं हे आता मला केशवरावांनी दाखवलं. डिस्लरीचं पण तसंच आहे, ते पण काढा. पुढच्या कांबळेश्वरला डिस्लरीचं दाखवू. हा बरोबर आहे. डिस्लरीचं काय झालं, बोर्डला संचालक कॅबिनेटला विषय आला की आता आपण डिस्लरीला डिस्लरी नाही कोजनला 13 वर्ष अनुदान 6 रुपये काही पैसे द्यायचं ठरलं होतं. आता 13 वर्ष संपली. आता आपण ह्यांना 4.5 रुपये द्यायचे. 4च म्हणत होते. मी नंतर म्हणलं 4 नाही, फार कमी होते, 4.5 तुम्ही जरा वाढवा. मग ते म्हणले ठीक आहे 4.5. मी मनात म्हणलं आता इथं कुठंतरी शेतकऱ्यांना मदत करायची आणि मी फायनान्सला 1.5 रुपये अनुदान द्यायची फाईल तयार करायला लावली. मी सही केली, एकनाथरावांची सही घेतली, CMची सही घेतली आणि आपल्या कारखान्याला त्याच्यातून माझ्या माहितीप्रमाणे 7 कोटी वर काही लाख रुपये अनुदान 1.5 रुपयांनी मिळालं. तुमचे 100 रुपये टनाला वाढले. ह्या अजित पवारमुळं वाढले, तुमचे नाही, महाराष्ट्रातले सगळे वाढले, पण माझ्यामुळं वाढले, माझ्या आग्रहामुळं वाढले. मी त्यांना म्हणलो की बाबा माझ्या शेतकऱ्याचा फायदा होते महाराष्ट्रातला, तुम्ही एवढं केलं पाहिजे. आम्ही इतर प्रस्ताव आल्यानंतर करतो, बाबा हेही करा. आणि आमचं साखर कारखानदारी 5% एक्साईज देते, 5% GST देतं, तो हिशोब काढा. त्याच्यामध्ये आमचं एक्साईजमधनं पैसे टॅक्स मिळतो ते काढा. 2,5-3 हजार कोटी रुपये शासनाच्या तिजोरीमध्ये येतात. मग त्याच्यामुळे सगळ्यांनी ते मान्य केलं आणि आपल्याला 100 रुपये टनाला जास्त मिळाले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बाबांनो आम्ही 5 वर्षामध्ये करून दाखवल्या. आम्ही त्याच्यामध्ये कुठं काही किरकोळ घडलं असेल ते दुरुस्त करतो ना. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, जो काम करतो तोच चुकतो. कामच करत नाही ती कसा चुकेल? साला कामच करत नाही. साखर विक्री हो का, आता एक केशवराव तर काय काय द्यायला लागले बघा. 15-16ला साखर विक्री 21-20 सरासरी वर्षाची आणि त्याच वर्षी सोमेश्वरची 2360 आहे. हा, त्यांच्या काळात सरासरी साखर विक्री 2120 आहे आणि आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची विक्री 2360 आहे. इथंच 240 रुपये इथं झटका बसला. 100 किलोला पूर्ण वर्षभर ही पद्धत आहे. सरासरी दर येतो. अरे ह्याच्यावर बोलल्यानंतर घरीच जावं लागेल ना, ती कशाला बोलतील? त्याच्यामुळं काय भेड खाल्ली आणि हे खाल्लं. अरे कशाचं आलंय काय? हा, मासे खाल्लं. तुम्ही श्री निलकंठेश्वर पॅनलच्या 5 वर्षाची कारकीर्द डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही आता जरा अभ्यास करा. सभासद बंधू भगिनींनी, तुमचा प्रपंचाचा प्रश्न आहे. उद्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सदस्य, आमदारकी, खासदारकी चुकीचा उमेदवार गेला तरी 4 विकासाची कामं कमी होतील. डायरेक्ट प्रपंचावर परिणाम होत नाही. पण साखर कारखान्यामध्ये चुकीची लोक गेल्यानंतर परिणाम होतो. 5 वर्ष त्यांची कारकीर्द काढा. आत्ताच आम्ही तुमची कोजनच्या बद्दलचं उदाहरण दिलं. कोजनचं दिलं ना, कोजनचं दिलं आणि साखरेचं पण दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी कमी केलं ना. त्याच्यामध्ये मागं त्यांच्या काळामध्ये 2.5 कोटी रुपये ते इथेनॉल, त्याचा जर त्यांनी कमी केला होता ना, विकायला निघाले होते ना. ह्या पद्धतीचा त्यांचा कारभार आहे. त्यांना बोलणार कोण? इथं आम्ही कुठेही चुका होऊन देणार नाही आणि आम्ही सगळ्या गोष्टीचा वापर करू. VSIचा वापर करू, ज्याची चांगली टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करू. मी तर अनेकांना सांगितलं AIचा वापर करू. मी तर अनेकांना सांगितलं, एखाद्या व्यापारी असेल
आणि समजा त्या व्यापाऱ्यांनी कुठलं टेंडर भरलंय महाराष्ट्रातलं आणि ते त्यांनी घेतला 3850नी आणि आमचं टेंडर घ्यायला आला आणि मी त्याला सांगितलं ते 3850नी गेलं, माझं 3860 किंवा 70नी तुला घ्यावं लागेल. ती म्हणाल नाही राव दादा, ती 10 रुपये कसं, तू इथं वाढव, तुझं कुठंही मी बाकीचं वाढवून देईल. ती ऐकणार ना, कारण त्या व्यापाऱ्यांची इतके वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी प्रश्न असतात. ती 10 रुपये तसंच मला वाढून देईल. उद्याच्याला खरेदी करताना एखादं रोडचं काम आहे आणि ते आम्हाला कोल्हापूरला पाठवावं लागतं, बरोबर. आणि त्यांना मी सांगेन की शिरगावकर तुम्ही टेंडर हे भरलंय, मी इतर कारखान्यांची कामं तुम्हाला देईल, पण हे टेंडर समजा 20 लाख आहे ना, तुम्ही 19 लाख भरा. ते ऐकणार नाही का माझं? केव्हाही ऐकणार, कारण त्याला पुन्हा भीती आहे, जर नाही ऐकलं की तिच्या आयला पुढं कुठं काहीतरी आपल्याला ताप करेल. त्याच्यामुळं मित्रांनो, कुठल्याही अँगलनी मी तुमचा प्रमुख झाल्यानंतर आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदाचा फायदाच होणार आहे. आणि आता जाता जाता एकच शेवटचं सांगतो, त्यांनी काय सांगितलंय, सहकार वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी उभा केलेला कारखाना उभा केला शेंबेकरांनी, कारखाना उभा केला करंदीकरांनी, कारखाना उभा केला जाधवरावांनी, कारखाना उभा केला तावऱ्यांनी, कारखाना उभा केला मुळीकांनी, पोनकुल्यांनी, यांनी कारखाना उभा केला. आणि हेच आपलं चाललंय, असं झालं तसं झालं. तुम्ही काय केलं? आणि म्हणे ते 11 नवीन गावं घेतील आणि खोटं प्रोसिडिंग वगैरे काही केलं जाणार नाही. आणि म्हणतात उद्याच्याला ह्यांच्या ताब्यात कारखाना दिला तर ताबडतोब संचालक मंडळ 11 गावं पुन्हा माळेगाव कारखान्याला जोडली जातील. अरे कारखाना आत्ता पण माझ्याच ताब्यात आहे ना, करायचं असतं तर आत्ताच केलं असतं, नाही केलं. शेतकऱ्यांच्या हिताचं होतं तेच केलं, नुसतं ते नाही. ताई जरा बाजूला बसा, माझं भाषण होऊ द्या, मी तुमचा कागद घेईल, नाहीतर तेवढंच दाखवत बसतील टी व्हीवाले. बघा दादांच्या सभेत ताई आल्या आणि मध्येच कागद दिला. ते परवा असंच झालं, 2-3 घोषणा दिल्या, दादांच्या सभेमध्ये गोंधळ, त्यांना तर उद्योगच नाही. तर ह्या पद्धतीनं ह्या गोष्टी मी काय सांगत होतो, 11 गावांच्या संदर्भात मधी मला मदनराव, तुम्हाला आठवत असेल, काहींनी सांगितलं की डिस्टलरी त्या ठिकाणी वाढवू नका. मी नाही वाढवली. केशवरावांना सांगितलं आपल्याला डिस्टलरी नाही वाढवायची. पहिल्यांदा माझ्या शिरवलीचं, माझ्या खांडचं, माझ्या निरावागचं, माझ्या नदीकाठच्या गावाचं दुखणं दूर केल्याशिवाय आपण त्या गोष्टी करायच्या नाही. नाहीतर लोक म्हणतील काहींचा फायदा करायला जातो आणि आमचं मातीत घालतोय. असं नाही होणार. त्याच्यामुळं अशा कुठल्या ज्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांच्या सभासदांचं हित साधलं जाणार नाही, ती गोष्ट श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या संचालक बोर्डाकडनं केली जाणार नाही. हा माझा तुम्हाला सगळ्यांना शिरवलीकरांना शब्द आहे. आणि म्हणून हे जे काही आता काहीतरी काढतात आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 23 कोटी रुपये डोक्यावर ठेवून 3636 रुपयाचा बाजारभाव दिला. अरे 3636 रुपये बाजारभाव दिल्यानंतर आता 3332 ॲडव्हान्स दिला ना, त्याचा ह्याचा काय संबंध आहे? त्यांचं म्हणणं की तो बाजारभाव आम्ही कर्ज काढून दिला, ते कर्ज असतं तर आम्हाला 200 रुपये खोडकीला देता चालत नसते. तुम्हाला मी सांगतो की छत्रपती कारखान्याचे बापूंना परवा 25 कोटी रुपये पाहिजे होते. 12 कोटी रुपये त्यांनी उभे केले. 37 कोटी रुपये भरल्याशिवाय त्यांचं नवजुवनं होत नव्हतं. आपण कसं करतो नवजुनं तसं. त्याच्यामुळं त्यांनी मला सांगितलं येऊन, दादा तुम्ही सांगितलंय सगळ्या लोकांच्या देखत की छत्रपती कारखाना बापूंच्या नेतृत्वाखाली चालेल आणि अजित पवार आणि दत्तामामा भरणे अडचण आल्यानंतर त्यांचं सर्वस्व पणाला लावतील आणि त्या मदत करतील. आता मला 25 कोटी रुपये कमी पडलेत, आता मला मदत करा. आयला म्हणलं हे खरं आहे ना, आपण बोलून गेलो म्हणलं. मग नंतर मी बापूंना बसवलं, एक फोन उचलला आणि एकाला सांगितलं 25 कोटी दे, 8 दिवसाकरता पाहिजे. तो मला नाही म्हणू शकला नाही. 25 कोटी रुपये देतो म्हणला, परंतु दुसऱ्या दिवशी बापूला फोन केला.
MD लागतील, माझ्या लागतील, म्हणजे त्या दोघांच्या, आणि मग ॲग्रीमेंट नंतर 25 कोटी रुपये देतो. बापूंनी सांगितलं और हे ते ॲग्रीमेंट मागतंय, सह्या मागतंय, स्टॅम्प मागतंय, सगळं काही करतंय. पुन्हा त्याला फोन केला, म्हणलं अजित पवारची पद 25 कोटी रुपये नाही का? त्यांनी नाही दिले तर ती जबाबदारी माझी. म्हणलं 25 कोटी आज RTGS कर. शिरवलीकरांनो रात्री 5 कोटीचं RTGS झालं आणि 25 कोटी जमा झाले. हाय माझ्या समोरच्या पॅनलचा एकाच्या तरी हिंमत की असे 25 कोटी रुपये उभे करायचे आहे? मित्रांनो, कधी कुणावर कसला बाका प्रसंग येईल सांगता येत नाही. माझा तुम्हाला फक्त माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं भलं करण्याच्या करता, विकास करण्याच्या करता, आणि तुम्हाला उत्तम भाव देण्याच्या करता, शिस्त लावण्याच्या करता, आणि सगळ्यांना योग्य पद्धतीचं वागणूक मिळण्याच्या करता मदत नाही होणार, तर ती मदत होईलच होईल. परंतु त्याचबरोबर कुणाचा दवाखान्याची अडचण आली, कुणाची कुठली बदलीची अडचण आली, कुणाची ॲडमिशनची अडचण आली, कुणाची रस्त्याची अडचण आली, कुणाची चारीची अडचण आली, कुणाची उन्हाळ्यात पाळी सुटण्याची अडचण आली, फाट्याची पाळी, कुणाची कॅनॉलमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी सोडण्याची अडचण आली, सगळ्या बाबतीत आपण तुम्हाला उपयोगी पडणार आहे की नाही? तुमच्या मार्फत दादा साहेब, आमचं काम आहे. तुम्ही मला 8 वेळेला निवडून दिलं, मी तुमचा ऋणी आहे. त्याच्यावर माझ्या मतदार हक्काचा त्याला मदत करणं माझं कर्तव्य आहे. त्या पद्धतीने मी करतोय. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, बाकी कशाचा विचार करू नका. आता 2-3 दिवसामध्ये वेगवेगळ्या सभा होतील आणि अजून आरोप प्रत्यारोप होतील, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. हे सगळं सांगतात की ह्यांचे इतके कारखाने, तितकंच काहीतरी 14 कारखाने सांगितलं. मी म्हटलं 14 कारखान्यापैकी 10 कारखाने तू घेऊन टाक, 4 कारखानेच मला ठेव आणि त्या ठिकाणी घे. हे काही थापा हेमदा पाडायला निघाला. उलट बारामती तालुक्यामध्ये एक देखील खाजगी कारखाना मी होऊन दिला नाही. दिला का? खाजगी कारखाने कुठं निघाले? तिकडे शेटपळगडेला. खाजगी कारखाना कुठं निघाला? या दौंड तालुक्यात. खाजगी तिकडं बाहेरच्या भागात नगर जिल्ह्यात. उगीच काहीतरी गप्पा होण्याच्या. आणि ते खाजगी कारखाने का निघतात तर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी सहकारी कारखाने देण्याचा बंद करण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला. तेव्हापासून खाजगी कारखाने सुरू झाले, कारण शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे. आणि 100 कारखाने महाराष्ट्रात उभे राहिले. कर्नाटकातल्या लोकांनी येऊन कारखाने काढले, कर्नाटकातल्या. आता बाहेरचे लोक येऊन काढत आहेत आणि सगळ्यांनीच कारखाने काढले. त्याच्यामुळं त्याच्यात आपलं नुकसान बारामतीकरांचं होऊन दिलेलं नाही. बारामतीकरांचा एक कांड ऊस देखील खाजगी कारखान्याला जाऊ दिलेला नाही. ही गोष्ट तर खरी आहे. आणि पुढेही मी तर कुठेतरी परवा बोललो, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपला सहकारी साखर कारखानाच राहील, इथपर्यंत मी सांगितलं. अजून काय करू? त्याच्यामुळे ह्यांच्या आता ते भावनिक होतील, डोळ्यात पाणी आणतील, सगळं काही करतील, परंतु डोळ्यात पाणी आणून भाव मिळत नसतो, भावनिक होऊन भाव मिळत नसतो. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करतायत. पैशाचं शिस्त लावण्याच्या करता, नियोजन करण्याच्या करता धमक आणि ताकद लागते. ते श्री निळकंठेश्वर पॅनलमध्ये आहे आणि त्याचा प्रमुख मी व्हायला निघालोय. तुम्ही नेहमी मला साथ देत आलेला आहात. अजून खूप घरकुलाचे कार्यक्रम वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात. त्याच्यात पण माझी तुम्हाला मदत होणार आहे, करोडो रुपयाची मदत होणार आहे. त्याकरता आपलं पवित्र मत पॅनल टू पॅनल, अजिबात कुठला मित्र याचा विचार न करता आपण कब्बशीला द्यावं. आणि 5 वर्षाच्या करता तुमच्या माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना दैदिप्यमान भाव मिळवून देण्याच्या करता आपण आम्हाला संधी द्यावी, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज.